हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा। तर आज यात्रेचा दुसरा दिवस आहे। तर मी आता चालली आहे आका आणि दुसऱ्या आजी ज्या आहेत त्या अगोदरच अण्णा सोडून आले आणि नंतर मला घ्यायला आले। तर हा तुम्ही बघत आहेत आजूबाजूचा परिसर। तर सर्वात मोठी गोष्ट की आमच्या गावामध्ये चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे आणि हे तुम्ही बघतच आहे कोणत्या सीन मध्ये आहे। तर हेमंत ढोणे यांचा नवीनच आलेला पिक्चर आहे फर्स्ट क्लास दाभाडे म्हणून। त्याचं जो बोकड्या जो आणतात देवाला तर तो इथंच शूट केलेला आहे आणि तुम्ही बघतच आहे। डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर एकदा परत दाखवेनच, पण आता तुम्ही पाहून घ्या। तसंच सेम इथेच शूट झालेला आहे आणि खूप छान वाटत आहे। आपल्या गावामध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे आणि खूपच भारी फिलिंग आहे ती। तर चला, हे बघू शकता तुम्ही मंदिर। तर चित्रपटामध्ये हे खंडोबाचं मंदिर व पुढे जो वडाचं झाड आहे व दीपमाळ आहे, हे सेम म्हणजे खूपच भारी वाटते। मला तर विश्वास बसत नाही ही तर शूटिंग झालेली आहे। पण आमच्या गावामध्ये बरेच याच्या अगोदर पण एक चित्रपटाची शूटिंग झालेली आहे। तर हे सर्व कलाकार आमचे इथे 2 दिवस राहिलेले आहेत टेंट वगैरे टाकून त्यांची शूटिंगसाठी आणि खूप भारी वाटत आहे। म्हणजे आपल्या शूटिंग झाली या चित्रपटाची, म्हणजे छोटासा पार्ट जो आहे तो आपल्या गावामध्ये शूट झालेला आहे। तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवून ज्यामध्ये जिथे जिथे जे सीन झालेले आहेत ते मी तुम्हाला ती जागा दाखवेन कुठे शूट झालेले आहेत। तर आता मी दर्शन घेतलं खंडोबाचं, बाणाईचं, माळसाचं आणि नंतर आपण लंगर जिथे तोडतात तिथे जाणार आहे। तर चला, शंभरची तू पी सांभाळ इथे बस खाली बसेल आता आहे ना लागेल। तुम्ही घेतला? हां चल। तर दर्शन घेतलं मी खंडोबाचं आणि आता इथे काट्या पण आलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते। चला, तर खंडोबाची पालखी आलेली आहे आणि एक कळकोटीची आणि एक बाबळवाड्याची काठी आहे। तर ते वाजत गाजत आणतात पालखी आणि आता पूर्ण वेढा मारतात आणि मग लंगर तोडतात एका ठिकाणी। तर मी ते तुम्हाला पुढे दाखवेनच। चला, तर इथे पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे। जे कोणी यात्रेला येत असतात त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। तर आवाज आहे ना मला म्यूट करावा लागला, कारण आहे ना तिथे गाणे चालले होते आणि मग कॉपीराइट लागला असता त्याच्यामुळे।
इथंच येते आपण म्हणते जत्रातच फिरते. शेवटी इथं पालखी आली ना उभं राहायचं जागा नाही भेटायला. आधी उन्हात बसून सुद्धा आले. हे काय होते ते. हा आता नंगर तोडायचा कार्यक्रम पाहायचा आहे काय. लवकर म्हणलं यावेळेस लेट झाले का. तर आता हळूहळू गर्दी सर्व माणसे इकडे यायला लागलेली आहेत. आता पालखी पण येईलच. तिथे पण वारं येतं अंगामध्ये, त्यामुळे तिथे थांबलेली असते पालखी आणि मग आता येईल. आणि झाडं भरपूर आहेत पण यांना अजिबात पाला नाहीये, त्याच्यामुळं खूप असं ऊन लागतंय. ऊन खूप आहे तिथं. तिथं पण येतात काय तिथं पाऊत काय खंडोबाचा. मग टाइमच लागन जरा. तो पण सगळे माणसं येते, तोपर्यंत सगळे गोळा होते नि सगळे इकडे. हे झालं का मग तिकडे कुस्त्या. दरवेळेस आम्ही पार पालखी इथं येते तरी नाही आवडत घेत. आम्ही सांगते वर्ष पालखी लेट झाली आज, नाही तर 1-1:30 वाजेपर्यंत येतेच. यावेळेस लेट झालं. लांब गेले तिकडं कुठं चालले. लांब नाही पण तिथे जागा आहे ना तिथं. सावलीच नाही. आम्ही परवा चाललो. तर आता थोड्याच वेळात लंगर तोडते आणि आता आली पालखी. तर सर्वजण असे गोळा होतात, खूप गर्दी असते. मग तुम्ही बसताना पण दुसरी थोडी बसणार आहे, दिसणार नाही. देवाची पालखी आली का काही चाललंय गरजच नाही राहिली आमची आता. असं झाले ना मग काय पडायची नाही ना.
खाली बसून घ्या इकडून तोडणार आहे, तिकडून नाही, इकडून. इकडे असं हे काय फोटोच आहे का? काकांना सारखं इकडं नाही दिसत. थांबा सदानंदाचा अरे अरे बाजू सरका ना. नाही ना ते नको म्हणते. दादा सरक नाही कापूर दुसरं घ्या. नाही कापूर दुसरं कापूरवाला आलाय. सदानंदाचा भैरवनाथाचे पठार महाराज की जय. हा सदानंदाचा भैरवनाथाचे बाबाईचा
तर लंगर तोडून झालेला आहे आणि आता खंडोबाची पालखी निघाली आहे परत मंदिराकडे जाण्यासाठी आणि काठ्या नाचत नाचत वाजत गाजत चाललेल्या आहेत. तर लंगर तोडताना मी पहिल्यांदाच वेळेस बघितलेला आहे पहिल्यांदाच आणि खूप भारी वाटलं आहे. तर चला आता आपण खंडोबाच्या मंदिराकडे जाऊया. आणि खूप ऊन आहे म्हणजे फार डोळे म्हणजे उघडत नाही असे झाकते डोळे एवढं ऊन आहे. चटके तर बाजूला झाडं भरपूर आहे पण झाडांना पाला वगैरे नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे. तर खंडोबाची तळी भरण्यासाठी येथे एक तळी भंडार आहे ज्याला मला तळी भरायची इथे इथून घेतात आणि तळी भरतात. आणि आता आम्ही जत्रेमध्ये जातो आणि काय कोणते स्टॉल लागलेले आहेत बघून येतो. घेणार तर काय नाही कारण जातात एवढं काही चांगले नसते ते एक दिवसात खराब होऊन जातात सर्व गोष्टी. तर चला सगळीकडे मिठाईचे याचे दुकान आहे.
तर ऊन खूप होतं. मग आम्ही सर्वांनी रस पिलो आणि नंतर परत पालखीच्या पाया पडलो आणि मग घरी गेलो आम्ही. आणि खूप मस्त झाली यात्रा आमची. तर तुमची कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा रांदे गावामधील खटाच्या यात्रेचा हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Mm-hmm.